सर्वांना मानाचा जहार. आदिवासी समाजाच्या प्रबोधनासाठी ज्याची ज्योत हे सतत धगधगत ठेवली. या आदिवासी समाज कुठेतरी पुढे गेला पाहिजे, या आदिवासी समाजाची कुठेतरी प्रगती झाली पाहिजे, यासाठी अखंड झटणारा असा एक बुलंद आवाज आपल्या आदिवासी समाजाचा काळूराम काका दोधळे यांचं आज निधन झालेलं आहे. त्यांचं आदिवासी समाजाबद्दल असलेलं जे योगदान आहे ते खूप मोठं असं अमूल्य असं त्यांचं योगदान आहे. त्यांचं हे अमूल्य असं योगदान, त्यांचे असलेले जे विचार, या देशातला आदिवासी टिकला पाहिजे, या महाराष्ट्रातला आदिवासी टिकला पाहिजे, नव्हे तर या पालघर जिल्ह्यातला, या ठाणे जिल्ह्यातला आदिवासी टिकला पाहिजे, यासाठी त्यांचा अखंड असा हा जो काही संघर्ष होता तो चालू होता. इथल्या भूमिपुत्रांना, इथल्या आदिवासींना त्यांची संस्कृती टिकली पाहिजे, त्यांचे सण उत्सव टिकले पाहिजे, त्यांची परंपरा टिकली पाहिजे, यासाठी आदिवासी बांधवांना वारंवार त्यांच्या न्याय हक्कासाठी लढणारा असा एक स्पष्ट, कडवट आणि कोणालाही न डरणारा, कुठेही न डगमगणारा, अरे त्यांचं एक असं स्पष्ट मत होतं, अरे आम्ही एक वेळेस मरण पत्करू पण शरण पत्करणार नाही. जर या आदिवासीला जर कधी जर वेळ आली तर आम्ही आमचं मरण पत्करू पण कोणापुढे शरण पत्करणार नाही, असा हा आमचा आदिवासी समाजाच्या सह्याद्रीचा ढाण्या वाघ आज अनंत काळात विलीन झालेला आहे. गोरगरीब कष्टकरी आणि तळागाळातील प्रत्येक आदिवासी समाजासाठी आपलं संपूर्ण जीवन, आपलं संपूर्ण आयुष्य या आदिवासी समाजाच्या विकासासाठी ज्याने अर्पण केलं, अशा आमच्या काळूराम काका दोधळे यांच्याबद्दल आज आपण संपूर्ण अशी माहिती पाहणार आहेत. नमस्कार, मी हितेश जाधव. आपल्या थोडक्यात विषय चॅनलवरती आज आपण काळूराम काका दोधळे यांच्याबद्दल संपूर्णपणे त्यांचं जीवन चरित्र, त्यांनी समाजाबद्दल खाल्लेल्या ज्या काही या समाजाबद्दल ज्या त्यांनी घेतलेले कष्ट आहेत त्याची आज आपण पूर्णपणे माहिती घेणार आहोत. 1947 पासून काकांनी आपलं जे सामाजिक कार्य होतं त्याच्यासाठी सुरुवात केली होती. जे ते चौथीला असताना ते यांनी आदिवासी सेवा मंडळासोबत स्वयंसेवक म्हणून काम करत असताना 7/12 व पोलीस तक्रारीचे फॉर्म भरून देण्याचे काम त्यांनी सुरुवात केले होते. याच्यातूनच त्यांना सामाजिक प्रश्न काय असतात, त्या सामाजिक प्रश्नाची न्याय कसा मिळवून द्यायचा यासाठी त्यांना ओळख व आवड निर्माण झाली होती. त्याच्यातूनच त्यांनी पुढे आपलं काम चालू केलं. त्याच्यानंतर 1952 साली त्यांनी आपला भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर आदिवासी समाजावर जे वाढलेले अन्याय, सावकार, वेठबिगारी, कर्जबाजारी, किमान वेतन, कामगारांचे हक्क इत्यादी विविध समस्या त्यांनी त्यांच्या लक्षात आल्या आणि ह्या समस्या लक्षात घेतल्यानंतर त्यांनी सेवापेक्षा शोषणाविरुद्ध संघर्षासाठी पुढाकार घेतला पाहिजे आणि यासाठी त्यांनी पुढाकार घेऊन समाजात त्यांनी जागरूकता केली होती. त्याच्यानंतर 1962 साली जंगल कामगार संघटना विविध शोषणाचे जे प्रश्न आहेत त्यांनी सोडवण्यासाठी त्यांना सहकार्य केले होते. त्याच शोषणाविरुद्ध आवाज उठवला होता. त्याच्यानंतर जे तेलंगणामध्ये ज्या आदिवासी चळवळी ज्या चालू होत्या त्या चळवळीमध्ये ज्यांनी तेथे जाऊन जमीन सुधारणा कायदा करण्यास तेथील सरकारला त्यांनी भाग पाडले होते. त्याचबरोबर अशीच जी चळवळ आहे ती पश्चिम बंगालमध्ये सुद्धा चालू होते. त्याच्यानंतर त्यांनी पुढे येऊन ठाणे जिल्ह्यामध्ये सुद्धा ही चळवळ सुरू केली आणि येथील त्यांनी जी चळवळ सुरू करून येथील जे काही आदिवासी तरुण असतील, इथला जो आदिवासी समाज असेल त्याला एकत्र करून त्याच्या न्याय हक्कासाठी, त्याच्या जे काही जल जंगल आणि जमीन याच्यासाठी त्यांनी खूप मोठा त्यांनी संघर्ष केला होता. त्यांचं एक स्पष्ट मत होतं, ना ग्रामसभा ना विधानसभा, सबसे बडी ग्रामसभा. जे ग्रामसभा ठरवेल त्याचप्रमाणे आपण आपलं जे स्वशासन आहे ते चालवायचं आहे. त्यांनी पुढे थोडाफार राजकीय देखील प्रवास केला पण त्यांना राजकीय प्रवासामध्ये यश काय भेटू शकलं नाही, यश त्यांना भेटू शकलं नाही. त्याच्यानंतर त्याने 1972 साली त्यांचा राजकीय त्यांना संधी भेटत असताना त्यांचा जनसंपर्क आणि त्यांच्या कामामुळे त्यांना इतकं अशी प्रसिद्धी भेटली होती की त्यांना सहज जिंकून येणं शक्य होतं. पण त्यांनी त्याच्याकडे लक्ष न देता त्यांनी भूमिसेनेच्या चळवळीसाठी योग बांधणीचे काम करता यावे यासाठी अर्जुन सिंगाडा यांना
पुढे करून त्यांना निवडून आणले ते 1977 साली. त्याच्यानंतर 2000 एकर आदिवासींची जमीन अंजुमन ट्रस्टकडून सोडवण्याचं आंदोलन त्यांनी सुरू केले. या दरम्यान सगळ्या कार्यकर्त्यांना अटक झाली. या अटकेतून बाहेर येताना अनेक सामाजिक कार्यकर्त्यांसोबत झालेल्या संवादात लक्षात आले की आदिवासी समाजाचे प्रश्न वेगळे आहेत आणि त्यासाठी भूमिसेनेची सुरुवात महत्त्वाची आहे. आणि हे लक्षात घेऊन त्यांनी 1970 साली भूमिसेनेची सुरुवात त्यांनी केली. त्यानंतर कामाचा सपाटा सुरू झाला. भूमिमुक्त आंदोलनासाठी विविध आंदोलने किमान वेतन साथीच्या आंदोलनामुळे 1973-74चा किमान वेतन कायदा त्यांनी महाराष्ट्र सरकारला लागू करण्यासाठी भाग पाडले. त्याच्यानंतर जमिनी मिळाल्यावर रचनात्मक कामासाठी त्यांनी सुरुवात केली. त्याच्यानंतर 1972 ते 76 दरम्यान आणीबाणीच्या दरम्यानची जी तरुण मंडळे आहे त्यांना आणीबाणी चालू असताना त्यांनी तरुण मंडळाची बांधणी केली. त्याच्याबरोबर शिबिरे आणि सामाजिक जी जागरूकता आहे ती त्यांनी सुरुवात केली. देवाखोपाच्या संघर्षाच्या या तरुण मंडळाची खूप या भूमिसेनेत खूप मोठी अशी महत्त्वाची भूमिका होती. आदिवासी समाज आणि आदिवासींची ओळख ट्रान्झिशन मधला आदिवासी समाज इत्यादी विविध विषयावर काम करताना त्यांना असे लक्षात आले की NGO इत्यादी डिसिजन मेकिंग पातळीवरती आदिवासी समाजाच्या प्रतिनिधित्वाला संधीच नाही किंवा आदिवासी लिडरशिप मान्य केली जात नाही हे त्यांचं 1990 साली त्यांच्या लक्षात आलं. त्याच्यानंतर त्यांनी लगेचच राज्यभर आणि पश्चिम भारतातील विविध दौरे करून समविचारी कार्यकर्त्यांना आदिवासी एकता परिषदेची त्यांनी एकत्र करून त्यांनी आदिवासी एकता परिषदेची उभारणी केली. ते 1993 साली. या उभारणीत काकांचे आणि त्यांनी घडवलेल्या कार्यकर्त्यांचे मोलाचे असे योगदान आहे. आज देश आणि विदेशात आदिवासी समाजाच्या हितासाठी या माध्यमातून बरेच असे प्रयत्न केले जाते. असा हा आपला दुर्मिळ नेता ज्याने आपलं संपूर्ण आयुष्य हे आदिवासी समाजाच्या रक्षणासाठी, न्याय हक्कासाठी, भूमिपुत्रांच्या हक्कासाठी, इथल्या जल, जंगल आणि जमीन या संपूर्ण याच्यावर अधिकार हा आदिवासी समाजाचा आहे. यासाठी ज्याने आपला अखंड आयुष्य त्याने पणाला लावले आणि जे आदिवासी समाजासाठी त्यांचे असलेलं योगदान, तळमळ, धडपड आणि समाजासाठी त्यांनी त्यागून दिलेला जो काही पूर्ण वेळ हा आदिवासी समाजासाठी आज त्यांचा खूप मोठं असं मोलाचं योगदान आहे. आणि तेच काका आज आपल्यातून गेलेले आहेत. हा आदिवासी समाजासाठी खूप मोठी पोकळी करणारे आज घटना घडलेल्या आहे. त्यांचे उपकार, त्यांचे हे जे काय त्यांनी आदिवासी समाजासाठी केलेले कार्य आहे हा आदिवासी समाज कधीच विसरणार नाही. जसे आमचे राघोजी भांगरे झाले, जसे आमचे बिरसा मुंडा झाले, त्याचप्रमाणे आम्हाला जे आमच्या आदिवासी समाजाचे